तर मुंबईचे जे अधिकृत भाजपचे उमेदवार आहेत पियुष गोयलजी ह्यांचा काल इंटरव्ह्यू झाला आणि एका महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्टे आहेत ते काढून टाकायचे आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड्सवर नेऊन सोडायचं. पण आता कुठेतरी 10 वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती 10 वर्ष आपल्याला पाहिजे हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे. जे झोपडपट्टीत राहतात, जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात, आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात. नोकऱ्या असतील, स्थानिक रोजगार असतील, स्थानिक काही उद्योग असतील, ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड्स आहेत, मिठागरं आहेत, तिथे नेऊन सोडायचं. हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे. हेच ते मंत्री आहेत ज्यांच्याकडे सॉल्ट पॅन लँड होती जेव्हा आम्ही मुंबईसाठी, मुंबई मेट्रोसाठी कारशेड कांजूरमार्गला मागत होतो तेव्हा 3, 6, 4 आणि 14 या 4 कारशेड मुंबईचे 10,000 कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते. महाराष्ट्राचे 10,000 कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते